कार्यकर्त्यांचं म्हणणं आहे. असं का वाटतं पुढे देखील अशा प्रकारचे एकजूट दिसेल का या मराठी माणसाच्या एकजूट? हे बघा, कोणी कोणाबरोबर जावं, कुणासोबत निवडणुका लढवाव्या, त्या पक्षाचं मत आहे, त्या पक्षाचा अधिकार आहे. मनसे संदर्भात काय काय वक्तव्य केलेली आहेत उद्धव ठाकरे यांनी, ही अख्ख्या जगाला माहिती आहे. राजसाहेबांबद्दल कशा पद्धतीची वक्तव्य होती, त्या पक्षाबद्दल कशी वक्तव्य होती, अख्ख्या जगाला माहिती आहे. आम्हाला त्यावर बोलायची गरज काय? त्या दोघांचे पक्ष आहेत, ते ठरवतील. राऊतांचं म्हणणं आहे की आता आमच्या दृष्टीने आता हा विषय मागे राहिलेला आहे. नरेंद्र जाधव समिती जी आता नेमण्यात आलेली आहे, त्यामुळे त्याबद्दल समिती, आघाडी समिती, फेरबदल, शक्ती असं. संजय राऊत यांनी उद्धव ठाकरे यांचं वाटोळं केलेलं आहे. काँग्रेस बरोबर नेलं, राष्ट्रवादी बरोबर नेलं, आणि काय वाटोळं झालं हे आपण पाहिलंय. आता माझं त्यांना म्हणणं आहे, त्यांच्या सोबत काँग्रेस आहे या युती संदर्भात हे पहिलं त्यांनी जाहीर करावं. आणि काँग्रेस त्यांच्याबरोबर राहणार आहे का? शिवसेनेचं नाव घेऊन ही शिल्लक सेना जगत होती. त्यांना भगव्या झेंड्याच्या खाली, भगव्या झेंड्याऐवजी हिरवे झेंडे त्या मिरवणुकीमध्ये संजय राऊतांनी नाचवायला लावले. हे पुरतं वाटोळं करणार उद्धव ठाकरे यांचं, हे फिक्स झालेलं. तर महापालिकेच्या निवडणुका पाहता नाशिकमधून शिवसेनेमध्ये किंवा भाजपमध्ये पक्षप्रवेश सध्या मोठ्या प्रमाणावर सुरू आहे. तर हे पक्षप्रवेश जे आहेत ते पोलिसांना बळजबरीने कोणत्या दबाव टाकून करायला ठाकरे गटाने आरोप केलेला आहे. बघा, पोलिसांची जबरदस्ती, बळजबरी याची काही गरज नाही. मी त्यांना 2 महिन्यापूर्वी सांगितलेलं, यावेळी नाशिकमध्ये मेळावा घेतला तेव्हा, हा शेवटचा फोटो काढून ठेवा. हे शेवटचा फोटो आहे, ही फ्रेम तुम्ही तुमच्या संग्रही ठेवा आणि महिन्याभरानंतर चित्र सांगा. तुमच्याबरोबर 80% लोक तुमच्यातनं बाहेर गेलेले असतील, हे दिसून आलेलं आहे. पोलिसांची जबरदस्ती करण्याची गरज नाही या सगळ्या गोष्टींकरता. आपल्याकडे कोणच शिल्लक राहणार नाही, आमदार पण नाही राहणार, खासदार पण नाही. परवाच्या मेळाव्यामध्ये शिवसेना युबीटीचे किती खासदार उपस्थित होते? मुंबईचे खासदार उपस्थित होते का? याचं उत्तर संजय राऊत यांनी द्यावं. किती आमदार उपस्थित होते? याचं उत्तर संजय राऊत यांनी द्यावं. याचं उत्तर पक्षाचा प्रेस्टिजियस मेळावा, युतीचा मेळावा म्हणून तुम्ही जाहीर केलं, बँड लावला, आणखी काय काय लावलं. 4 दिवस कोकलत होतात वाहिन्यांवरती. तुमच्या पक्षाचे किती आमदार, किती खासदार त्या पक्षाच्या त्या मेळाव्याला उपस्थित होते? त्याचं उत्तर द्या ना तुम्ही. तुम्ही त्याचे व्हिज्युअल्स दाखवा की एवढे खासदार होते, आमदार होते. शिवसेनेमध्ये आदेश असतो, यापूर्वी आम्हालाही आदेश होता, कुठलाही मेळावा असेल, प्रेस्टिजियस मेळावा असेल, झाडून सगळ्यांची उपस्थिती लागते. का सगळे आमदार नव्हते? का सगळे खासदार? तसे आदेश पण तुम्ही काढले होते, सगळ्यांनी उपस्थित राहायचं. नव्हते काढले का सांगा? सगळ्यांना कंपल्सरी केली होती, तरी सुद्धा तुमचे खासदार आणि सगळे आमदार उपस्थित नव्हते. पहिलं याचं उत्तर संजय राऊत आपण द्या आणि नंतर आमच्यावर टीका करा. मेळाव्यामध्ये मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना उद्धव ठाकरेंनी गाडी, पुष्पा अशा प्रकारे किती शोभनीय आहे, किती खालच्या पातळीवर जाऊन टीका करणं त्याकडनं. उद्धव ठाकरे उसनं अवसान आणण्याचा प्रयत्न करत होते, अश्लील भाषा वापरत होते, चुकीच्या पद्धतीने बोलत होते. उद्धव ठाकरे हा हरलेला माणूस आहे आणि हरलेला असल्यामुळे अशा पद्धतीची वक्तव्य त्यांच्या तोंडून बाहेर येत होते. थोडे दिवसांनी पहा, उद्या रस्त्यावरती जरी ते शिव्या देत फिरले तरी वेगळं काही नसणार आहे. हरलेला माणूस आहे तो आणि म्हणून तशा पद्धतीने ती वक्तव्य करतायत. संजय राऊत
यांनी काँग्रेस सोबत आहे का, तुमच्या सोबत राहणार आहे का, राष्ट्रवादी तुमच्या सोबत राहणार आहे का? जरी त्या दिवशी बैठकीला त्या मेळाव्याला सुप्रियाताई आल्या होत्या तरी संजय राऊतांनी जाहीर करावं, त्या पक्षांनी जाहीर करावं. याचं उत्तर आम्ही काय द्यायचं? काँग्रेसला वापर केला, मुस्लिम मतांच्या जीवावरती खासदार निवडून आणले, आमदार निवडून आणले, 1 मतदान घेतलं काँग्रेसच्या पाठिंब्याने, आणि आता मुंबई महानगरपालिकेकरता काँग्रेसला सोडून देणार. ही उद्धव ठाकरेंचा स्वभाव आहे, यूज अँड थ्रो. आतापर्यंत नारायण राणेंच्या बाबतीत तसेच वागले गेले, राजसाहेबांच्या बाबतीत तसेच वागले, एकनाथ शिंदे साहेबांच्या बाबतीत तसेच वागले, आणि वापरायचा आणि सोडून द्यायचा उद्धव ठाकरे यांचा स्वभाव आहे. त्याच पद्धतीमध्ये काँग्रेसचं त्यांनी पायपुसणं केलेलं आहे. शब्द ऐका, पायपुसणं केलेलं आहे. आणि याविषयी तुम्ही काँग्रेसच्या नेत्यांना विचारा की नरेश म्हस्के म्हटलेलं आहे की उबाटाने काँग्रेसचं पायपुसणं केलेलं आहे, हे मत योग्य आहे की नाही, याच्यावरती काँग्रेसचं तुम्ही प्रतिक्रिया घ्यावी. सोमनाथ काशील म्हणते शिंदेची दाढी बंड छत्रपती शिवाजी महाराजांसारखा शिंदेच्या दाढीचा अफजल खानाचा उल्लेख केलेला आहे. हे बघा, एकनाथ शिंदे काय आहेत, एकनाथ शिंदेची ताकद काय, आणि एकनाथ शिंदेच्या पाठीमागे जो जनाधार आहे तो एकनाथ शिंदे साहेबांनी प्रूव्ह केलेला आहे. 80 जागा लढवल्या आणि 60 जागा आम्ही निवडून आणल्या. यांनी 90 जागा निवडून लढवल्या, 20 जागा मुश्किलने निवडून आणल्या. अनेक जिल्हा प्रमुख, अनेक नगरसेवक, 80% वरती मूळ शिवसेना आज एकनाथ शिंदे साहेबांच्या समवेत आहे. पेशी नसलेले अफजल खान मी म्हणेन, आणि कमी वजन असलेले अफजल खान हे आहेत, कारण यांनी देशाच्या विरोधात, हिंदुत्वाच्या विरोधात आघाड्या केल्या. बाळासाहेबांना हिंदू हृदय सम्राट म्हणण्याकरता हे घाबरत होते. यांच्या मिरवणुकीमध्ये हिरवे झेंडे नाचवले. ऑपरेशन सिंदूरच्या वेळी जी पाकिस्तानची भाषा आहे ती ही शिल्लक सेनेची मंडळी बोलत होती. त्यामुळे अफजल खानासारखे जरी दिसले नाही तरी अफजल खानाच्या विचारांचे हे उद्धव ठाकरे आहे. सोमनाथ काशीद यांचं वक्तव्य आलेलं, त्यांचं म्हणणं आहे की महाराजांप्रमाणे शिंदे गोरगरीब पद्धतीने काम करतात. आता ते बोलत असतात त्यांनी देखील बोललं की शिंदेची दाढी बंड छत्रपती शिवाजी महाराज यांच्यासारखेच काही दिवसापूर्वी बंड केला होता. त्यामुळे बघा, हे त्यांचं मत आहे. एखाद्यांनी जर काही मत व्यक्त केलं तर त्यांचं मनातलं त्यांनी मत व्यक्त केलेलं आहे, म्हणून आम्ही कोणाची तुलना करत नाहीये शिंदे साहेबांची. परंतु शिंदे साहेब हे लोकांसाठी काम करणारा माणूस आहे, सर्वसामान्य माणसासाठी काम करणारा आहे, सर्वसामान्य माणसात जाणारा, त्याचं दुःख जाणणारा माणूस आहे. हे त्यांनी त्यांच्या कामाने सिद्ध केलेलं आहे. तर निशिकांत दुबे म्हणतायत की आमच्या पैशावर जगतात, मराठी किती टॅक्स देतात. हे बघा, जे निशिकांत दुबे जर, मला काही या संदर्भात मी अजून वक्तव्य ऐकलेलं नाहीये, निशिकांत दुबे जर अशा पद्धतीत जर वक्तव्य करत असतील तर त्याचा या ठिकाणी आम्ही निषेध करतो. निशिकांत दुबेंनी आधी स्पष्ट करावं त्यांना बिहार सोडून झारखंडला का जावं लागतं. ते बिहारचे, ते झारखंडला का गेले आधी ते त्यांनी ते सिद्ध करावं, त्याचं उत्तर द्यावं, त्यानंतर त्यांनी मराठी माणसांवर टीका करावी.